गर्वाने गोवर्धन। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा झटका मिळालेला आहे। नोकरीच्या मोबदल्यामध्ये जमीन देण्याच्या घोटाळ्यामध्ये आरोपांची निश्चिती झालेली आहे। लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादवांवर आता आरोप निश्चित झालेले आहेत। खरं तर लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असतानाचा हा घोटाळा आहे। एका बाजूला बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाला हा मोठा झटका मानला जातो। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला किती मोठा झटका आहे आणि आता पुढे कशी कार्यवाही केली जाणार आहे कोर्टामार्फत? नक्कीच लालू प्रसाद यादव यांच्यावर जे प्रामुख्याने आरोप झाले आणि हे यूपीए सरकारच्या काळापासून झालेले आरोप आहेत की त्यांनी रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या देत असताना नोकरींच्या बदलीमध्ये जमीन घेतली आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या दिल्या गेल्या अशा स्वरूपाचे आरोप हे लालू प्रसाद यादव यांच्यावरच आहेत। त्यांचे पुत्र तेजस्वी यादव, त्यासोबत हेमा यादव, त्यांची कन्या मीसा भारती आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी या सगळ्यांवर म्हणजे पूर्ण लालू प्रसाद यादव कुटुंबियांवर हे आरोप आहेत आणि त्या आरोपांच्या प्रकरणी चार्जेस फ्रेम झालेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे कोर्टाने हे चार्जेस कन्फर्म केलेत, आरोप निश्चिती केलेली आहे। आता खटला सुरू होईल आणि खटल्यामध्ये प्रत्यक्ष जेव्हा लालू प्रसाद यादवांवरती साक्षी पुरावे होतील त्यानंतर मग निकाल येईल की लालू प्रसाद यादव हे दोषी आहेत की निर्दोष। परंतु चार्जेस फ्रेम करण्याला कोर्टाने मान्यता दिली ही एक प्रकारे मोठी गोष्ट आहे, कारण बऱ्याचदा चार्जेस फ्रेम होईपर्यंत ची स्टेज अतिशय महत्वाची असते आणि चार्जेस फ्रेम होत असताना त्या संबंधित व्यक्तीवर हे आरोप असावेत की नाही याची एक प्राथमिक शहानिशा करून कोर्ट निर्णय करत असतं। तेजस्वी यादवांनी नुकताच बिहार निवडणुकी दरम्यान एक वचन दिलंय सगळ्यांना। त्यांनी एक जाहीरनाम्यामध्ये एक प्रकारे म्हटलं की आम्ही जर सरकार आलं तर प्रत्येक घरामध्ये एक सरकारी नोकरी देऊ आणि त्याच वेळी अशा प्रकारे त्यांच्या काळात झालेल्या सरकारी नोकऱ्यांच्या भरती संदर्भातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एक घोटाळा आणि त्याविषयी दिल्लीतल्या कोर्टामध्ये आरोप निश्चिती होणं याचा निश्चितच नकारात्मक परिणाम हा राष्ट्रीय जनता दल, महागठबंधन, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल तसंच लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणावर होणार आहे। आणि आता निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे निवडणुकांमध्ये हा मुद्दा नक्कीच एनडीएच्या वतीने मोठा केला जाईल की यांच्यावर चार्जेस फ्रेम करण्यात आलेत आणि कोर्टाने देखील कन्फर्म केलं की यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवले गेले पाहिजेत। नक्कीच आता निवडणुकीमध्ये या सगळ्याचे किती आणि मोठे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सोमेश, आपण प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की हे नेमकं प्रकरण काय होतं, कुठल्या प्रकरणी इतका मोठा धक्का लालू प्रसाद यादव यांना आज बसलाय? लालू प्रसाद यादव यांनी केंद्रीय मंत्री असताना जेव्हा नोकऱ्या दिल्या, मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकऱ्या देत असताना बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेण्यात आल्या आणि जमीन देऊन त्या अनुषंगाने त्याच्या बदल्यामध्ये सरकारी नोकऱ्या या दिल्या गेल्या। हा एक मुख्य आरोप आहे। त्यासोबत IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन जी आहे, रेल्वेचीच एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, तर या कॉर्पोरेशन या महामंडळाच्या अंतर्गत कंत्राट देत असताना अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असे हे दोन मुख्य आरोप आहेत लालू प्रसाद यादवांवर। जे अन्य लालू प्रसाद यादवांवर आरोप होते त्यापैकीच हा देखील म्हणजे लँड फॉर जॉब स्कॅम आणि त्यासोबत IRCTCचा कंत्राट देत असताना त्यातील अनियमिततेसंदर्भातला घोटाळा हे दोन आरोप देखील प्रमुख आरोप होते आणि या प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती सध्या जे चार्जेस फ्रेम झालेले ते या दोन प्रकरणात झालेत। इतर अन्य अनेक प्रकरणं आहेत की ज्यामुळे लालू प्रसाद यादवांना अनेक वर्ष कारागृहात राहावं लागलं होतं, परंतु आज ज्या प्रकरणाची सुनावणी झाली ती दोन प्रकरणं ही आहेत आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या पद्धतीनुसार आरोपीच्या उपस्थितीमध्ये चार्जेस फ्रेम करण्याचा, आरोप निश्चिती करण्याचा निर्णय घेतला जातो। त्यामुळे संपूर्ण लालू प्रसाद यादव परिवाराला आज कोर्टामध्ये यावं लागलं होतं आणि कोर्टाने त्यांच्या समोर ही आरोप निश्चिती केलेली आहे। निश्चितच खूप मोठा निर्णय आहे आणि बिहारच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेला असताना आलेला हा निर्णय आहे। त्यामुळे याचे कसे पडसाद उमटतात आणि लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला किती मोठा धक्का मिळतो निवडणुकीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची।